आपण दिवसाला पंढरपूरचा नजारा पाहिला, पण रात्री चंद्रभागाच्या तीरावरील मंदिरं आणि ते रात्रभर जागत असलेले पंढरपुरातील विठ्ठल रुक्माईचे भक्त आता सध्याचे 12:30 वाजलेले आहेत. तरीही भक्तांची वारीमध्ये लागण्याची गडबड अजूनही चालूच आहे. रात्रीचं अजूनपर्यंत कोणी नजारा दाखवला नाही, पण हे लाइटिंगने सुशोभित झालेलं मंदिर विठ्ठल रुक्माईचा हा फ्रंट भाग गेला समोर, आणि इथून आपण आता एक प्रदक्षिणाच करू असं म्हणण्यास काही हरकत नाही. ह्या जो चपलांचा इथे ढीग पडलेला आहे, ज्यांना कोणाला माहीत नसतंय, जो नवीन असतोय त्याला माहीत नसतं की वारीमध्ये लागताना पायात चप्पल नको, पण ते तिथे चप्पलाची पर्वा न करता त्या चपल्याच्या ढिगावर ते टाकून नंतर आपण चप्पल नेऊ अशा आशेवर ते दर्शनाच्या रांगेत लागतात. हा आहे 7 मजली विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जो पायी लागण्याचा हॉल आहे तो. इथून जवळजवळ गोपाळपूरपर्यंत रांग आहे. हा आहे विठ्ठल मंदिराचा जो भाग आहे दक्षिणेकडे, तो मी सध्या स्क्रीनवर दाखवित आहो. आता आपण पूर्ण प्रदक्षिणाच करू. हे आहेत मुखदर्शनवाले. याला सुद्धा 2 ते 3 घंटे लागतात मुखदर्शनसाठी, आणि दर्शनासाठी लागतात जवळजवळ 12 ते 13 घंटे. म्हणजे आजची तारीख आहे 3. यावर्षी प्रशासनाने इथं चोख बंदोबस्त केलेला आहे. अजूनपर्यंत मी असं चोख प्रशासन आणि इतके पोलीस, होमगार्ड वाळवंटात कलेक्टर येताना मी पहिल्यांदा पाहिलं. हा आहे पश्चिमचा दरवाजा, म्हणजे जिथून भक्तगण 12-12, 13-13 तास रांगेत लागून दर्शन घेतात, आणि दर्शन घेतल्यानंतर पूर्वेकडून एंट्री मारतात, पश्चिमेकडून ते दर्शन घेऊन निघतात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचे जेव्हा आपण हावभाव पाहतो, त्यांना स्वर्ग सुखाचा आनंद झाल्याचा त्यांच्या चेहऱ्यावर भास होतो. हे आहे मंदिर. आणि त्यानंतर रुक्मिणी मंदिराचा हे पश्चिम दार आहे. लाइटिंगने सजवलेलं सर्व हा मंदिर आहे. आपण आता प्रदक्षिणा मारू आलो, म्हणजे आपले 3 भाग झाले, आणि हा पश्चिमेकडचा भाग आहे. या पश्चिमेकडच्या भागावरच, ज्याला आपण डायरेक्ट एंट्री म्हणतो विठ्ठलाच्या दर्शनासाठी, ते जे मगाशी आपण विठ्ठल रुक्मिणीचं वारीत लागणारे लोक पाहिले 7 मजली, ते विठ्ठल रुक्मिणीचं सुशोभित झालेलं लाइटिंग डेकोरेशनने पाहत असलेलं ते मंदिर पाहत आहोत. म्हणजे VIP जो लोक राहतात, उत्तरद्वार आहे, या VIP द्वारातूनच त्या लोकांचं, खासदार मंत्र्यांचं दर्शन होतंय. जे पंढरपूरला आलेले आहेत आणि जे पंढरपूरला येऊन गेलेले आहेत, त्यांच्यासाठी मी दाखवलेली प्रदक्षिणा हे त्यांनी अनुभवलेली आहे. पण जे यांचा योग पंढरपूरला अजूनपर्यंत येण्याचा आला नाही, त्यांच्यासाठी हा लाइटिंग डेकोरेशनमध्ये रात्रीचं मंदिर आणि चंद्रभागेच्या तीरावरचे मंदिर कसे दिसतात हा खटाटोप. आपल्याला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. प्रस्तुतकर्ता गणेश पाटील साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डे सह.